लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित शेल्टर प्रदर्शनाचा समारोप काल बुधवारी 25 डिसेंबर रोजी झाला. या समारोप सोहळ्याप्रसंगी राष्ट्रीय क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांची खास उपस्थिती होती. त्याचबरोबर यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागाच्या संचालक प्रतिभा भदाने, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, समन्वयक गौरव ठक्कर, मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाईचे माजी अध्यक्ष जितूभाई ठक्कर, अविनाश शिरोडे, विजय संकलेचा, सुरेश अण्णा पाटील, सुनील भाईबंग, किरण चव्हाण, उमेश वानखडे, रवी महाजन आदींची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. जगातील अनेक आघाडीच्या शहरांच्या उभारणी आणि प्रगतीमध्ये रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगाचा मोठा वाटा आहे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी देखील देशातील विविध शहरात कार्यरत क्रेडाईच्या सभासदांनी आपलं योगदान द्यावं, असं प्रतिपादन राष्ट्रीय क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी समारोपाच्या भाषणाप्रसंगी केले. हमने बहुत पहले एक नारा लगाया था, क्रेडाई है तो भरोसा है. मेरा ये मानना है कि क्रेडाई के जितने डेवलपर्स हैं, पर्टिकुलरली नासिक, जीतू भाई, आई एम सो हैप्पी. आप लोगों ने जो एक ओवरऑल जिस तरह से सबको साथ में लेके क्लीन सिटी हो, QCI हो, मैंने एक स्टॉल यहाँ पे देखी, वहाँ पे RRR, रिड्यूस, रीयूज, रिसाइकिल. तो when I took when I was appointed as President CREDAI in April 22, so I remember, April 23, I remember कि I received a letter from our Honorable Prime Minister, जिसमें उन्होंने कहा, so can you imagine, the Honorable Prime Minister wrote to the President, incoming President of CREDAI, because real estate is such an important factor. And I will just give you some numbers right now. So in that letter he wrote कि आप जो काम कर रहे हो एक काफ़ी ह्यूमन सर्विस है. इट्स अ वेरी गुड थिंग यू आर डूइंग, क्योंकि घर चार दीवार और एक छत नहीं होता. घर वो होता है जहाँ पे लोगों के सपने साकार होते हैं, सही होते हैं, जहाँ पे मेमोरीज बनती है, जहाँ पे लोग आगे बढ़ते हैं लाइफ में. तो हम जो काम करते हैं, आप मैं सारे डेवलपर्स, इसका एक बहुत ही इम्पोर्टेंट आउटकम ये है कि हम लोगों की ज़िंदगी बनाते हैं. लोगों को आप रोटी दो तो एक दिन के लिए उनको खुश करते हो, आप उन्हें कपड़े दो तो शायद एक हफ्ते तक खुश करते हो. मेरा ये मानना है, आप किसी को अच्छा घर दे दो तो उसकी पूरी ज़िंदगी वहाँ से संवर जाती है. और इसीलिए मैं सारे डेवलपर्स को कहूँगा, दिस इज अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर ईच एंड एवरी वन ऑफ यू. आप लोग जो काम कर रहे हो उसे और अच्छा बनाओ. मैं ऑटोमोबाइल इंडस्ट्री का काफ़ी उसके पहले मैं जस्ट बता दूँ, वी हैड कम अप विद दिस एक्रोनिम ग्रोथ, आपको याद होगा तो मैंने तभी कहा था ग्रीन कंस्ट्रक्शन की तरफ बहुत ध्यान दो. ग्रोथ में जी जो होता है वो ग्रीन कंस्ट्रक्शन का होता है. एंड इवन द प्राइम मिनिस्टर हैज रिटन, विकास करताना नाशिकची पारंपरिक ओळख टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे. वाहतुकीचा विचार करत विकासाची पावले उचलावीत, असे यावेळी राज्याच्या नगररचना विभागाच्या संचालक प्रतिभा भदाने यांनी सुचवलं. तसेच यावेळी शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. शहराचे जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर विचारात ठेवूनच आपण डिमांड्स पण ठेवले आणि त्याप्रमाणे जर डेव्हलपमेंट केलं तर काहीतरी आपली आयडेंटिटी राहते प्रत्येक शहराची. आपल्या शहराचं क्लायमेट आपली आयडेंटिटी आहे. क्लायमेट चांगलं आहे, कुंभमेळा आहे आणि आपलं वेदर म्हणजे सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या. पाण्याची एवढी मुबलक अवेलेबिलिटी आहे. मेन आपल्याकडे हा त्र्यंबक आणि हा जो कॉरिडॉर आहे तो इतका सुंदर आहे पर्यटनासाठी की आपण त्याची TRP घ्यायलाच पाहिजे. आणि तिथे मॅक्सिमम म्हणजे नॉट ओनली फॉर नाशिक शहर, मी पूर्ण याचा विचार करून बोलतेय की ती जी आपल्याला जे होमोजिनियस डेव्हलपमेंट पाहिजे सगळ्या गोष्टींची, त्याचा विचार करून सगळ्यांनी जर तसं पेसिंग ठेवलं आणि तसं डेव्हलपमेंटचा ट्रेंड ठेवला तर ते खूप चांगलं होईल आणि आपली आयडेंटिटी खूप चांगली होईल. आता तुम्ही पाहताच आहेत की लोणावळ्याला एवढा प्रॉब्लेम होतो, हायवेला एवढं ट्रॅफिक जाम होतं, तिथे लोक लोणावळ्याला जातात आणि नाशिक इतकं ब्युटिफुल आहे. तर आपण त्याचं मार्केटिंग करून आपण नाशिकला म्हणजे मला असं वाटतं की नेक्स्ट डेस्टिनेशन ठेवायला पाहिजे. सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे, नाहीतर मग शहराचा कुठेतरी आडवा तिडवा विकास होत जातो. आज आपण बघितलंय पुण्याची काय परिस्थिती झाली. म्हणजे पुण्यात गेल्यानंतर नकोच वाटायला लागलं, जे पुणे पूर्वी हवं हवंसं वाटायचं.
पण मला असं वाटतं की ह्या नाशिकची जी डेव्हलपमेंट आहे ती एका दिशेनं व्हायला हवी. तिच्यामध्ये खऱ्या अर्थानं प्लॅनिंग करण्याचा जो खऱ्या अर्थानं हक्क आहे तो तुमचा आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की पुनश्च एकदा आपण जशी एक बैठक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर घेतली होती, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आणि अजितदादा पण आहेत आणि या शहराला आता 3 मंत्री आपल्याला मिळालेले आहेत. आदरणीय दादा भुसे आहेत, झिरवाल साहेब आहेत, माणिकराव कोकाटे साहेब आहेत. त्यामुळे यांचा उपयोग आपल्याला आपल्या शहरासाठी कसा करून घेता येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. मला एक कार्यक्रमाला जायचं आहे, मी केवळ आपल्यासाठी थांबलो होतो. ओमनभाई, आपलं या ठिकाणी नाशिककरांच्या वतीनं स्वागत. खरं तर हा एक ब्रँड आहे ओमन इराणी. आपल्याला माहिती आहे भारतात 2 ओमन इराणी आहेत. आपल्याकडे एक ब्रँड इथं बसलेला आहे. आपणही या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भविष्यातील नाशिक घडवण्यामागे क्रेडाईच्या सर्व माजी अध्यक्ष आणि सदस्य असलेल्या सर्व बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा आहे. शिक्षण आणि नोकरी या निमित्तानं नाशिकमध्ये येणाऱ्या असंख्य नागरिकांची नाशिकमध्ये आपलं घर घेऊन स्थायिक होण्याकडे कल असल्याचं देखील यावेळी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी यावेळी नमूद केलं. नाशिकची वाढ ऑर्गॅनिक वाढ असून शेल्टर प्रदर्शन ऑनलाईन स्वरूपात मार्चपर्यंत करणार असल्याची घोषणा देखील यावेळी कृणाल पाटील यांनी केली. आणि खास करून बमन भाई when he took charge, he gave us one target about sustainability and the green initiative which he announced to all our fellow developers. And for that we would like to, as a Credai Nasik president, I would like to commit Baman bhai that Nasik is the most sustainable city, most green city. Every citizen is working towards green, clean and sustainable development of the Nasik. So whether it is our developer members, whether my Nasikkar fellow, whether they are all stalwarts, bureaucrats, politicians, every think tank in the entire Nasik thinks of the Nasik, sustain the Nasik's beauty and march towards the sustainable development of the entire Nasik city. And again, as you saw, the many projects all are IGBC certified. Then we have again platinum or gold certified IGBC projects. They are coming up in the city. Some of the projects already took some initiative or incentive from the corporation in house tax, in the FSI incentives. So that's how this entire city development is coming up. गेल्या 6 दिवसात 15,000 कुटुंबांनी भेट दिलेली असून 100हून अधिक बुकिंग झाल्याचं गौरव ठक्कर यांनी यावेळी सांगितलं. सर्वसमावेशक मार्केटिंग प्लॅनमुळे नाशिक आणि शेल्टरचे ब्रँडिंग सर्वदूर करता आल्याचं गौरव ठक्कर यांनी म्हटलंय. प्रदर्शनाचा लेआउट युवा वास्तुविशारद आर्किटेक्ट दीप्ती पाटील, आर्किटेक्ट ऋग्वेद जायखेडकर, आर्किटेक्ट कबीर साबळे यांनी वरिष्ठ वास्तुविशारद मिहिर मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली केलंय. दर 2 वर्षांनी होणारे शेल्टर हे प्रदर्शन मागील प्रदर्शनापेक्षा अधिक उत्कृष्ट करण्याचा आमचा मानस या शेल्टरच्या यशानं सफल झाला, असंही यावेळी गौरव ठक्कर यांनी आवर्जून नमूद केलं. क्रेडाई नाशिक मेट्रो हा राहिलेला आहे. याच्या 11th एडिशनची जबाबदारी ही मला दिली, याबद्दल खूप खूप धन्यवाद. अँड आय होप की आम्ही ही जबाबदारी पार करायला यशस्वी झालो असेल विथ द हेल्प ऑफ माय टीम. बमन भाई, अजय जी, a very warm welcome and thank you very much to have accepted our invitation and come here. मित्रांनो, बमन भाई ट्रॅव्हल ऑल द वे फ्रॉम हैदराबाद टू गोवा अँड गोवा टू नाशिक. त्यांनी फ्लाईट घेऊन आले आणि अख्खा इकडनं परत मुंबईलाही त्यांना जायचं आहे. बमन भाई बद्दल मी पहिले 1-2 शब्द सांगेन. बमन भाई has been a lot of inspiration to a lot of people, but for me personally he is a great mentor and a guide. I'll share a small example. I was looking to expand or to Mumbai. आम्ही मुंबईला प्रोजेक्ट्स बघत होतो आणि ठक्कर्स आपण नाशिकला ज्या ठिकाणी काम करतोय, थोडे 2nd, 3rd जनरेशन आम्ही काम करतोय. सो एव्हरीबडी नोज, आपलं ब्रँड असतं, आपण इथे काम केलेलं असतं, पीपल नो यू. जेव्हा मुंबईला जातो, नवीन मार्केटमध्ये जातो, कोणी ओळखत नाही. बमन भाईंनी मला सांगितलं, त्यांच्याच एका मित्र जो ब्रोकर होतो त्याच्या मार्फत एका प्लॉटचा डील आला. बमन भाई कॉल्ड मी, त्यांचा लेटर रेट घेऊन माझ्यासोबत मिटिंगला आले आणि मला म्हटले, लेट्स गो टू द मीटिंग, लेट्स फाइंड अ फर्स्ट प्रोजेक्ट टू यू.
लवकरच सर्व प्रतिनिधींच्या सहकार्यानं नाशिकसाठी एका बैठकीचं नियोजन करून नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यासह प्रदर्शनाची माहिती सोशल माध्यमांवर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं कृणाल पाटील यांनी यावेळी सांगितलं. यावेळी स्वागत सहसचिव नरेंद्र कुलकर्णी यांनी केलं. मनोज खिवसरा यांनी आभार मानले. तर प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजॉय गुप्ता, जयंत भात्रांबेकर, कोषाध्यक्ष हितेश पोद्दार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, श्यामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सहसमन्वयक सुशांत गांगुर्डे, रुशाली महाजन, सोनाली बागड यांचे विशेष सहकार्य लाभले. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.